आणि आता आपली दुसरी मैत्रीण आलेली आहे ज्यांचं नाव आहे चंचला यादव. चंचला सुभाष यादव. चंचला सुभाष यादव. मस्त तयार झालेत तुम्ही. लग्नाला वगैरे जातो आपण तसं तयार झालं. सॉलिड साडी तुमच्या लग्नाची आहे की काय? नाही तुमच्या लग्नाची. वहिनीच्या नवीन घेतली ना तिला म्हणून दिली नेसायला. अरे वा, शूटिंग आहे म्हणून मस्त. पण हा रेड कलर तुम्हाला खूप छान सजवलंय तिनेच सजवलं. मस्त मस्त, खूपच छान. वर्क एवढं जबरी आहे पूर्ण साडीभर, तर खूप सुंदर आहे साडी. आणि पदार्थ पण तसाच छान आहे. हो, पदार्थ पण अगदी. ओके, तर काय नाव आहे ह्याचं? पाकातील शंकरपाळी. पाकातील शंकरपाळे. तर त्याचं साहित्य घ्या. 1 वाटी दूध, 4 वाटी मैदा, 1 वाटी तूप, साखरेचा पाक, इलायची पावडर, तेल आणि मीठ. साहित्य झालं. आणि वहिनी मला सांगा की आता आपण हे आधी काय करतोय? आधी मैदा घ्यायचा आहे 4 वाटी. हा. नंतर त्यात तूप घालायचं आहे 4 चमचे आणि मावेल एवढं दूध. म्हणजे मैदा आपण भिजवतो? हो, दुधामध्ये. हो. ओके. नेहमी शंकरपाळ्यांना भिजवतो तसं? हा, नेहमी शंकरपाळ्यांना भिजवतो तसं. तर 4 वाटी मैदा घ्यायचा आहे. हा आपण इथे 1 वाटी घेतलेला आहे. त्यानंतर तूप घालायचं. हा, 1 वाटीला तुम्ही साधारण किती तूप घेणार? 1 वाटीला 4 चमचे लागतील तूप. 4 चमचे ना? 4 चमचे तूप घालायचं. शंकरपाळ्यांमध्ये तूप घालताना एक महत्वाची काळजी अशी घ्यायची, मीठ घ्यायचं चवीपुरतं, की त्याच्यामध्ये ते अंदाज, आता बहिणीने जो अंदाज सांगितलाय तोच अंदाज पाहिजे. कारण ते जास्ती झालं तर ते उमलतात ना आपण जेव्हा तळतो तेव्हा, आणि कमी झालं तर मग कडक होतात, कुटकुटीत होतात खाताना. तर एवढं तूप त्याला पाहिजे. थोडंसं मीठ टाकायचं चवीपुरतं. अगदी आपण नगभर घालतो तसं. हे थोडंसं घालायचं आहे. त्याने आणखीन चांगला लागतो पदार्थ. गोड पदार्थात जर तुम्ही असं नगभर मीठ घातले तर. दुधात आणि दुधात भिजवणार आहे मावेल एवढं दूध मी घालते, तुम्ही भिजवा. आधी ते तूप आपण जे घातलंय एकत्र करून घ्यायचं, चांगलं मिक्स करून घ्यायचं असं हाताने. सगळीकडे ते तूप, सगळीकडे तूप लागलं पाहिजे, मीठ लागलं पाहिजे, म्हणजे टेस्ट येते ना ह्याला पण. आणि एकसारखं ते मग पीठ होतं. हो, एकसारखं पीठ तयार होतं. थांबा घाला दूध. ओतलं तरी चालेल. घट्ट करणार ना वहिनी? हो हो, घट्ट करणार. आपण हे पीठ भिजवून घेऊया, घट्ट गोळा त्याचा. आणखीन घाला का बस. घाला 2 चमचे. ठीक आहे, पीठ आता आपण घट्ट करून घेऊया. नेहमी शंकरपाळ्याला कसं करतो तसं. आपण जे घट्ट पीठ मळलं तर त्याच्या अशा लाट्या करून घेतल्या, जे आता पोळी लाटायची. लाटूया वहिनी? हो, लाटू. तुम्ही हे काय घेतलंय? मैदा आहे हा. त्याला लावायसाठी वरून असं मैदा सरसरीत व्हायला. हो, लाटता पण येते व्यवस्थित. अशी लाटायची आहे. असं आतून तूप लावून घ्यायचंय पूर्णपणे सगळीकडे. अच्छा, पण ह्याची तूप लावल्यानंतर मग घड्या पडतात ना शंकरपाळ्याला. पण मग आता तुम्ही घड्या पण घालणार आहे परत? हो, घडी घालणार. मला वाटलं आपण नेहमी. नाही, कारण आपण एरवी शंकरपाळे करतो तेव्हा घडी नाही घालत. अशा घड्या घालून शंकरपाळ्याचा आत मग छान होतात ना. पदर सुटतील त्याला अजून. हो, पदर सुटतात भरपूर, फुगतात पण छान ना, म्हणून घडी घालायची. आता परत घडी घालणार नाही? आता घालणार, एकदाच घालायची घडी. आता पोळी ना नेहमी. आता नेहमीसारखी चपाती लागतो ना तेवढी लाटून घ्यायची आहे. पातळ लागतंय का जाडसर? जाडसरच ठेवायची साधारण, म्हणजे शंकरपाळ्या चांगल्या होतात ना, आतून पदर पण पडतात. पातळ लाटलं ना तर ते कडक होतात आणि फुलत नाहीत चांगले असे. तर थोडेसे जर जाडसर ठेवले, पुऱ्यांना आपण कसं ठेवतो, तर ते चांगले फुगतात पण, आणि मग ते खुसखुशीत होतात. झालेली आहे तयार. आता कापूया ना ती? हो, आता कापायची. असं चौकोनीच कापायच्या. छोटा साईज तुम्ही घेतलाय ना? हो. मस्त दिसायला पण चांगलं, वाढायलाही चांगलं. खूप मोठे मोठे केले की देताना असे 4 दिल्यासारखे वाटतात शंकरपाळे. हे दिले की हे जरा द्यायला बरं वाटतं ना. नीट नेटकं भरपूर पण होतात त्याच्या शंकरपाळ्या.
आपण सोडवायच्या ना आता या? हो, तेलात तळून घ्यायच्या. ठीक आहे, शंकरपाळे आम्ही सगळे सोडवून घेतो म्हणजे आम्हाला तळून घेता येतील ते. आणि मग तळल्यानंतर वहिनी परत पाकात टाकणार? पाक तयार करायचा आणि पाकात टाकायचा. घट्ट पाक ना? हो, घट्ट पाकला त्याची तयारी. तळूया आता? हो, तळूया. व्यवस्थित आलेले आहेत आणि तेल घेतलंय ना आपण? हो, तेल घेतलं. तेलात तळायचे आहेत. खुसखुशीत मस्त तळून घ्यायचे. आणि 3 तारी पाकामध्ये आपण आता ते तळल्यानंतर घालायचं आणि मग लगेच काढायला लागतं. हो, लगेच काढायचं. घातल्या लगेच पाक कडक ठेवायचा ना, पाक घट्ट ठेवायचा आणि लगेच घातल्या काढायचे. झालेच ना फुलायला? हो, झाले ते मस्त होत. ते घडी घातल्यामुळे असं छान होतं. आणि शांत तळायच्या तशा. पांढरा दिसायला, पांढरा पाहिजे. शंकरपाळ्या छान दिसतात दिसायला. अगदी काळपट तो नाही. नाही, अगदी पांढरा दिसायला पाहिजेत ना. मग शांत तेल तळायचे. नाही, आणि नाहीतर तो आतमधनं कच्चा राहतो. जर तुम्ही थोडं जाड ठेवली असेल पारी लाटताना, तर तळताना जर फुल गॅसवर तळलं तर आतनं पिठूळ असा राहतो शंकरपाळा. तर नेहमी तो मंद आचेवर, मध्यम आचेवरती तळला गेला पाहिजे. होतच आलाय. 1-2 मिनिटात हे शंकरपाळे तळून घेतो. शंकरपाळे आलेले आहेत तळून. आणि मी तुम्हाला म्हटलं तसं घट्ट पाक ना, घट्ट पाक 3 तारी घट्ट पाक आपण करतो, तर तोही आलेला आहे. वहिनी ह्याच्यात काय घालताय आता? वेलची पूड टाकायची ह्याच्यात. घालू मी? सगळं घाला. एवढी बास? आणखीन टाकायचं. अजून घालू? हो. वेलची पावडर साखरेमध्ये दळलेली आहे. मिक्स करून घ्यायचं त्याच्यातून. हे लगेचच काढायला लागतील ना? हो, लगेच काढायला लागतात. खूप घट्ट होतात. थोडे घालूया ना? 4 घालते मी. टाकल्या लगेच काढायचे. जस्ट एक साखरेचं कोटिंग त्याच्यावर आलं की बस. आणि 3 तारी घट्ट पाक असल्यामुळे पटकन ते कोटिंग लागेल त्याला. पण मग ते ठेवताना आपल्याला असे सेपरेट ठेवायला लागतील ना? हो, कडक चिकटत असतील ना? नाही, चिटकत नाही. नाही चिकटत? मोठ्या मनात किलोच्या केल्या ना, पाठीत घेऊन तरी नाही चिकटत? नाही चिकटत. एक सुद्धा चिटकत नाही. मस्त लागतील पण या. हो ना, खायला छान. खायला मस्त लागतील. तर हे रेडी झालेलं आहे. पाकात नाही, थोडं थंड झालं की मगच खायला पाहिजे, म्हणजे तो पाक मुरेल ना. हो, त्याच्यामध्ये गरम कडक पण होतील ना. कडक पण होतील. गरम नक्कीच खाता येणार नाही. हे थोडा धीर धरायला लागेल. तर साहित्य कृती घ्या. पाकातले शंकरपाळे बनवण्यासाठी लागणारं साहित्य: 4 वाटी मैदा, तयार साखरेचा पाक, वेलची पूड, मीठ, तेल, तूप आणि दूध. कृती: प्रथम एका बाउल मध्ये मैदा, 4 चमचे तूप, चवीनुसार मीठ आणि दूध घालून पीठ घट्टसर भिजवून घ्यावं. तयार पिठाची पोळी लाटून त्यावर तूप पसरवून तिची घडी घालावी आणि पुन्हा कापून त्याचे शंकरपाळे कातून घ्यावेत. तयार शंकरपाळे तेलामध्ये कडकडीत तळून घ्यावेत. साखरेच्या 3 तारी पाकामध्ये वेलची पूड घालावी. या पाकामध्ये गरम तळलेले शंकरपाळे घोळवून घ्यावेत.